नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. एखादा नवा उद्योग किंवा एखादी स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू झाली की तिला ग्रहण लागतं ते खंडणीखोरांचं. पैसा आणि ऐशारामाला चटावलेले काही स्थानिक गुंड मग या इंडस्ट्रीला आपलं सावध समजू लागतात आणि कंपनी मालकाकडून खंडणी अथवा हप्त्याच्या स्वरूपात पैसे उकळण्याचा नवा धंदा सुरू करतात. काही राजकीय व्यक्ती देखील त्यांच्या दारी पोचलेल्या काही गुंडांच्या उदरभरणाची सोय व्हावी म्हणून आणि त्यांचं पुनर्वसन म्हणून या कामासाठी त्यांना पाठीशी घालत राहतात. आणि मग याच राजकीय वरदहस्तापायी हे छोटे मोठे गावगुंड खंडणी मागण्याच्या थराला जाऊन पोहोचतात. एखाद्या उद्योग मालकानं आयुष्यभरात कमावलेली पुंजी किंवा बँकांकडून कर्ज काढून मोठ्या कष्टानं उभी केलेली ही कंपनी अखेर या खंडणी बहाद्दरांच्या जाचाला कंटाळून बंद पडते आणि मग या कंपनीवर अवलंबून असलेला कामगार मात्र बेरोजगार होऊन रस्त्यावर येतो. उद्योग मालकांकडून खंडणी गोळा करण्याच्या अनेक घटना महाराष्ट्राच्या विविध भागात यापूर्वी देखील घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. याच खंडणीखोरांच्या दुष्कृत्यावर प्रकाश टाकणारी आणि त्यांच्यापासून सावध करणारी विशेष मोहीम टॉप 20 न्यूजच्या माध्यमातून राबवली गेली, जिचं नाव आहे ऑपरेशन खंडणीखोर. खंडणी बहाद्दरांनो, आता तुमची खैर नाही. कंपनी मालकांकडे खंडणी मागाल तर तुरुंगात जाल. आता दहशत निर्माण करून खंडणी मागण्याचा उद्योग थांबवा. पुणे ग्रामीण पोलिसांची खंडणी बहादरांविरोधात विशेष मोहीम. पोलीस सावळणार खंडणी बहाद्दरांच्या मुसक्या. कंपनी मालकांनो, आता घाबरायचं नाही. खंडणीखोर राजकीय कार्यकर्ता असला तरी त्याला भीक घालू नका. कुणी धमकी दिली तर सरळ पोलीस स्टेशन गाठा. टॉप 20 न्यूज बनणार तुमचा आवाज. पाहत रहा टॉप 20 न्यूजची विशेष मोहीम ऑपरेशन खंडणीखोर. मुळशी तालुक्यातील पिरंगुटमधल्या एका कंपनीच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे उकळणाऱ्या खंडणी बहाद्दरांच्या पौड पोलिसांनी मुसक्या आवळल्याची घटना नुकतीच घडली. टॉप 20 न्यूजच्या टीमनं या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि या खंडणीखोरांची कुंडलीच शोधून काढली. कोण आहेत हे आईतखाऊ खंडणी बहाद्दर? त्यांनी कुणाकडून आणि किती उकळले पैसे? किती वर्षांपासून सुरू होता हा त्यांचा गैरउद्योग? पहा ऑपरेशन खंडणीखोर. टॉप 20 न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेले हे चेहरे जरा निरखून पहा आणि आपल्या आजूबाजूला यांसारखे खंडणीखोर तर फिरत नाहीत ना, हेही तपासून पहा. आता हा चेहरा पहा. याचं नाव आहे अनुप मारणे. कामधंदा न करता आयते पैसे मिळवण्यासाठी चटावलेला हाच तो खंडणीखोर. आता हा त्याचा आणखी एक साथीदार पहा. याचं नाव आहे रितेश शिंदे. आज हे दोघेही तुरुंगाची हवा खातायत, पण या दोघांनी पिरंगुट मधल्या एका कंपनीला सळो की पळो करून सोडलं. काय केलं होतं या दोघांनी? खंडणी उकळण्यासाठी काय लढवली होती शक्कल? पाहुयात याच विषयावरचा टॉप 20 न्यूजचा स्पेशल रिपोर्ट, पण एका ब्रेक नंतर. फिल्मों में हीरो बनना आसान है, लेकिन रियल लाइफ में हीरो बनना बहुत मुश्किल. अब आ गया थ्रो, इंडिया का पहला इम्पैक्ट एक्टिवेटेड फायर फाइटर. पिक, एम, थ्रो. अब हर घर में फायर फाइटर. ब्रिंग होम थ्रो, योर पर्सनल फायर फाइटर. अनुप बाळासाहेब मारणे आणि त्याचा साथीदार रितेश सुभाष शिंदे या खंडणी बहाद्दरांनी 2 वर्षांपूर्वी पिरंगुट मधल्या एका कंपनीच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला गाठलं आणि त्याच्यासह त्याच्या 2 सहकाऱ्यांकडे खंडणीसाठी तगादा लावला. या कामात त्यांचा आणखी एक साथीदार त्यांची मदत करत होता. त्याचं नाव आहे प्रसाद नवलकर. या तिघांनी मिळून लेबर कॉन्ट्रॅक्टर त्याच्या 2 सहकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दरमहा 10,000 रुपये हप्ता घेणं सुरू झालं. एखाद महिना हप्ता वेळेवर मिळाला नाही
की शिवीगाळ करणं, धमकावणं हे असले उद्योग सुरू झाले. जीवाच्या भीतीपोटी आणि कंपनीच्या प्रतिष्ठेपोटी लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे 2 सहकारी त्यांच्यापुढे हतबल झाले. गेली 2 वर्षे त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्योग या खंडणीखोरांकडून सुरूच होता. कोरोना काळात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे स्मॉल स्केल इंडस्ट्री आधीच डबघाईला आली होती आणि त्यात ही खंडणीची रक्कम पुरवता लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे सहकारी अक्षरशः मेटाकुटीला आले होते. जसा लॉकडाऊन अनलॉक होत गेला तशी या खंडणीखोरांची पैशांची चटक आणखी वाढू लागली. ऑक्टोबर 2020 पासून त्यांनी 10,000 20,000 खंडणीची रक्कम वाढवली आणि ती जर दिली नाही तर जीवे मारू अशी धमकी दिली. गेल्या 2 वर्षात या खंडणीखोरांनी तब्बल 2.5 लाख रुपयांची खंडणी वसूल केली. आता मात्र लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांना ही खंडणीची रक्कम देऊ करणं असह्य झालं. अखेर नाकातोंडावरून पाणी वाहू लागल्यानंतर त्यांनी 12 डिसेंबर 2020 रोजी पौड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आणि मग सुरू झाला खंडणीखोरांचा तपास. कसा रचला पोलिसांनी सापळा, कसे सापडले हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, पाहुयात एका ब्रेक नंतर. ग्रेट शॉट अन्ना. फिल्म हो या लाइफ, my motto सेफ्टी फर्स्ट. इसलिए मैंने अपने कार में लगाया F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect, protect what you love. पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीनं या खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्याचा आदेश दिला. अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील आणि हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांनी आरोपींच्या शोधार्थ 2 तपास पथके तयार करून रवाना केली. अखेर पोलीस पथकांनी सापळा रचून अनुप मारणे व त्याचा साथीदार रितेश शिंदे या दोघांना मोठ्या शिथाफीनं अटक केली. खंडणीच्या नावाखाली जर कोणी दहशत माजवत असेल तर त्याची अजिबात गय केली जाणार नाही आणि वेळ प्रसंगी ही संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अशा गुन्हेगारांना तडीपार केलं जाईल अथवा मोका अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा हवेली तालुक्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी टॉप 20 न्यूजशी बोलताना दिला. पौड पोलीस स्टेशन हद्दीत घोटवडे इथं लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करणारे व्यावसायिक जे होते त्यांच्याकडून तुम्हाला जर इथं धंदा करायचा असेल तर महिन्याला 10,000 रुपये आम्हाला दिले पाहिजेत आणि त्याच्यानंतर असं सांगून आत्तापर्यंत जवळजवळ 2.5 लाख रुपये खंडणी ह्या आरोपींनी वसूल केलेली आहे. त्याच्यानंतर आत्ता जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा त्या 10,000 रुपये दुप्पट करून त्यांनी 20,000 रुपयाची मागणी केली होती. त्यातले 15,000 वसूलही केले होते आणि माननीय SP साहेब पुणे ग्रामीण यांच्या निर्देशानुसार आम्ही आवाहन केलं होतं की कोणत्याही स्वरूपाची खंडणी मागणं किंवा व्यावसायिकांना त्रास देणं असे काही प्रकार असतील तर नागरिकांनी पुढे येऊन त्याच्या तक्रारी दाखल कराव्यात. तर ह्यातले जे पीडित आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली आणि त्यात आम्ही ज्या आरोपींनी त्यांच्याकडून पैसे घेतले किंवा त्यांना ज्यांनी त्रास दिला त्या आरोपींना अटक केलेली आहे. पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये ज्या MIDCs आहेत किंवा कंपनीज आहेत तिथं आम्ही PI वेळोवेळी मीटिंग्स घेत असतो आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत असतो आणि अशा प्रकारचा कुठलाही प्रकार जर निदर्शनास आला तर तत्काळ त्यात आम्ही कारवाई करत असतो आणि म्हणजे लॉकडाऊननंतर व्यवसाय पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत अशावेळी अशा प्रकारचा कुणी त्रास देत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. त्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे. स्थानिक बाहेरचे असं जनरलाइज स्टेटमेंट त्याच्यामध्ये करता येणार नाही. जो माणूस खंडणी मागतो तो गुन्हेगार असतो.
त्याचं मागं पुढं काहीतरी रेकॉर्ड असतं. त्या रेकॉर्डच्या आधारे ते दहशत निर्माण करायचा प्रयत्न करतात. तर असा प्रकार कोणी करताना आढळून आल्यास त्याच्यावर एकतर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जर तो एकटा असेल तर MPD अंतर्गत त्याला हद्दपार करण्यात येईल आणि तसं त्याचं रेकॉर्ड मिळून आलं तर आपण मोकाही करतो त्याच्यामध्ये. खंडणीखोरांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली कंपन्यांकडून कोणकोणत्या मार्गाने पैसे उकळले जातात याबाबतची व्यथा काही लघु उद्योजकांनी टॉप 20 न्यूजशी बोलताना मांडली. या खंडणी बहादरांचा सर्वात जास्त त्रास लघु उद्योजकांना होत असतो. या भागात दहशत निर्माण करून लघु उद्योजकांकडून सर्रासपणे खंडणी वसूल केली जाते. यावेळी माझ्याबरोबर काही लघु उद्योजक आहेत ज्यांना या खंडणी बहादरांचा सर्रास त्रास होत असतो, दहशत निर्माण केली जाते. नेमकी काय समस्या आहे त्यांच्या आपण जाणून घ्यात. जो लोग थे उनका क्या हेतु था, क्या मकसद था और बात करने का तरीका एक दहशत निर्माण करना था, धमकी देना था, क्या था? जी बिल्कुल बिल्कुल, जैसे मैंने बताया उनका दहशत ही एक निर्माण करने का उनका हेतु था और अपने तरीके से उन्होंने हमको धमकी दी जो हमने एक्सेप्ट नहीं की और हमने इनको बताया कि साहब अपना कार्ड रख दीजिए और प्लीज़ चले जाइए, हम देख लेंगे क्या करने का है. सो दे लेफ्ट. कुल मिलाकर इतने सालों से आप बिजनेस करते हो, इस तरह से कितना गंभीर लगता है? एक तरफ आप बिजनेस संभालते क्योंकि अभी माहौल ख़राब है, आर्थिक मंदी है, ऐसे में इस तरह से दहशत अगर निर्माण करते हैं लोग आते हैं तो क्या इस तरह से कितना गंभीर देखते हो? नहीं सब दिस इज़ वेरी सीरियस इशू. कहने का मतलब कि अभी जितने भी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज़ वाले बंदे काम कर रहे हैं उनको तो पहली बात तो आज काम ही नहीं है, पहला. दूसरा, अगर हम लोग काम करने के लिए जाते तो हमारे पास में वो वर्कर्स नहीं है. माइग्रेंट जितने भी वर्कर्स थे हमारे वापस नहीं आए जो स्किल्ड बंदे थे. हमने कुछ छोटे मोटे बंदे को पकड़ के हम लोग काम करवा रहे हैं. अगर ये सब करते हुए ये बंदे आते हैं तो एक सोचने वाली बात है. दिस इज़ रियली ए वेरी सीरियस इशू फॉर अस कि हमने इनको संभालना है कि अपना काम संभालना है. बोरसाहेब, तुम्ही संघटना चालवता अनेक वर्ष, नेमकी काय ऑब्झर्वेशन तुमचं आहे? कशा पद्धतीने हे जे खंडणीखोर आहेत दहशत निर्माण करतात, तुमचं ऑब्झर्वेशन काय? कशा पद्धतीने हे आणि नेमकी काय सांगून ह्या कंपनीमध्ये दहशत निर्माण करतात, खंडणी मागतात? पहिली गोष्ट आहे की वाढती बेरोजगारी मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम हा काही वर्षापासून दिसू लागला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बाहेरच्या कंपन्या आलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत. प्रत्येक उद्योजकाला परिसरामध्ये झोपडपट्टी परिसर मोठ्या प्रमाणात आहेत. एक प्रोटेक्शन मनी ह्या नावाने त्याला सांगितलं जातं, तुझ्या कंपनीमध्ये चोरी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन मनी द्या. ह्या अशा प्रकारचे काही टोळ्या ज्या निर्माण झालेल्या आहेत, ह्या टोळ्यांना काही राजकीय हस्तकांचा पण हात आहे की ते त्यांना प्रोटेक्शन देतात आणि ह्या टोळ्या उद्योजकांना प्रोटेक्शन देतात. परंतु ह्या भागातील उद्योजक जो आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं काम करत असतो, मेहनत करत असतो. परंतु प्रत्येक कंपनीच्या गेटवर समजा ठेकेदारी असेल, त्याच्याकडे 100 कामगार असेल तर आमच्या कंपनीमध्ये अमुक ह्याची ठेकेदारी घ्या म्हणून त्याला जबरदस्ती केली जाते. जर त्याची ठेकेदारी घेतली नाही तर अनेक कंपन्यांमध्ये अशी उदाहरणं समोर आलीत की त्या कंपनीमधल्या कामगारांना मारहाण झालेली आहे की दुसऱ्या दिवशी जे कामगार काम करतात ते कामाला येणार नाहीत आणि ह्या जे उद्योजक आहेत त्यांना मजबूर केलं जाईल की आमचं जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर तुमची कामं नियमित चालतील. त्याच्याशिवाय अनेक कंपन्यांमध्ये असासुद्धा त्रास होतो की माझ्या क्रेन आहेत, माझं ट्रान्सपोर्ट आहे, माझी बाहेर कॅन्टीन आहे. ह्या अशा प्रकारच्या ह्या ना त्या कारणाने अनेक उदाहरणं आहेत की इथले उद्योजक त्रस्त आहे. इथलेच नाही तर चाकण असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल, आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ 55,000 उद्योग आहेत सगळे. आणि 55,000 उद्योगांपैकी 30 ते 35% जे उद्योजक आहेत त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागते. काय याला ऑप्शन काय, सोल्युशन काय असेल की ही जी गुंडगिर्दी आहे, खरं तर खंडणी मागणं हा गंभीर गुन्हा आहे. काही काम न करता दहशत आणि अक्षरशः जीवे मारण्याची धमकी दिली जाते. अनेक वेळा हल्लेही झाल्यात कंपनी मॅनेजर, कंपनी मालकांवरती. तर काय तुम्हाला अपेक्षा, संघटना म्हणून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करता, काय मागणी करता? आम्ही आता फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वीच एक रोड मार्शल केलं होतं. त्या दिवशी म्हणजे आपले जे पोलीस आयुक्त आहे, अपेक्षा काय आहेत? अच्छा, आमच्या एवढ्याच अपेक्षा आहे की शासनाने ह्या ज्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत, ज्या राजकीय पक्षांचासुद्धा बऱ्याच वेळा वापर केला जातो, तर ह्या राजकीय पक्षांचा वापर करून ज्या ठिकाणी उद्योजकाकडनं पैसे ह्या ना त्या कारणाने मागितले जातात ते बंद व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी शासनाने पोलिसांची एक कृती समिती नेमायला पाहिजे की उद्योजकांना तिथं त्रास दिला तर ती कृती समिती इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन प्लॅन घेईल आणि ह्या परिसरामध्ये शासनाने एक गस्त योजना सुरू करावी जेणेकरून उद्योजकांना त्रास होणार नाही. नक्कीच तुम्ही लघुउद्योजक आहात,
हे सगळे जे प्रकरण आहेत या कुठं ना कुठं या क्षेत्रात तुम्ही काम करत असताना किती त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आणि कुठं ना कुठं ग्रोथ कंपनीचा एक्सप्लेन या सगळ्यांचा कसा परिणाम होतो? कसं असतं की आता आम्ही छोटे छोटे युनिट्समध्ये कन्वर्ट झालो होतो की जागेचा पण कन्स्टेंट असतो, बाकीच्या गोष्टी होत्या. ज्यावेळेस लेबर एकत्र करून आम्हाला एक युनिट करायचं होतं त्यावेळेस आम्हाला ट्रान्सपोर्टरसुद्धा त्या लोकांचे काही डिमांड्स असतात की त्यांना ट्रान्सपोर्ट करताना तुम्हाला त्याच लोकांना द्यायचं आहे. मग नवीन ठिकाणी आम्ही ज्यावेळेस एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांचे काही तिथले हस्तक्षेप तयार होतात, कारण ती युनिट थोडं मोठं करावं लागतं आणि मोठं करताना मग काही बऱ्याचशा गोष्टीची डिमांड होते की तुमच्याकडं पाणी जर येतं आहे तर ते पाणी आमच्याकडनं गेलं पाहिजे. आता तिथं नवीन युनिट होतं, तिथं आम्हाला पाईपलाईनची सुविधा नव्हती, म्हणजे पाण्याची सुविधा नव्हती, तर टँकरसुद्धा डिमांडिंग होतं की टँकरही त्यांच्याच रेफरन्सने आला पाहिजे. इव्हन आता तर नवीनच प्रकार चालू झाले की स्क्रॅप आम्ही जे करतो आहे, जे स्क्रॅप जनरेट होतं आहे त्या स्क्रॅपच्या आमच्या काही कन्सेंट होत्या की आम्ही त्याच्याबरोबर एक रेट ॲग्रीमेंट होतं. आज त्या ॲग्रीमेंट बाजूलाच राहिलं आहे आणि नवीन डिमांडिंग झालं की नाही आम्हाला स्क्रॅप द्यायचं आहे आणि त्याच रेटमध्ये द्यायचं आहे. हे बरेचसे प्रॉब्लेम आता फेस करतो आहे, त्यात चालूच आहेत. आता हे नवीनच प्रॉब्लेम सुरू आहे परंतु थांबण्याचं काही नाव घेत नाही. काय सांगू इच्छित आहे की प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली काही कॉन्ट्रॅक्ट्स आमच्याकडनंच घ्यायचे आहेत, काय त्रस्त आहात, काय तुम्हाला त्रास होतो आहे? आता जनरली कसं आहे की लेबर सप्लाय जे करतात ते सुद्धा उद्योजकांना प्रेशराईज करत असतात की आमचेच लेबर घ्या आणि त्यांच्या ठराविक रेटनीच घ्यावे लागतात. तर ही एक मोठी अडचण आहे. आणि परत की जसे यांनी सांगितले की राजकीय पक्षांची नावं घेऊन खंडणी मागायला येतात, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येतात, जॅकेट वगैरे सगळे पुढाऱ्यांच्या वेशामध्ये खंडणी मागायला येतात. म्हणजे मोठ्या पक्षांचे बदनामी करण्याचा पण हा एक प्रकार आहे की त्यांच्या नावाखाली हे खंडणी मागतात. हा सगळा गंभीर प्रकार या निमित्ताने टॉप 20 न्यूजच्या माध्यमातून आम्ही चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करतो आहे. कधी प्रोटेक्शन मनी तर कधी आमचीच कॉन्टॅक्ट तुम्ही घेतले पाहिजे, आमच्याच सुविधा तुम्ही घेतल्या पाहिजे. कोणतीही गोष्ट करायची असेल तुम्ही आमच्याशिवाय करू शकत नाही दिली तुमचा उद्योग बंद पाडू, तुमच्यावर जीवघेणा हल्ला करू, अशा पद्धतीनं जी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे अशा खंडणी बाजारांच्या मुसक्या आवळणं फार आवश्यक आहे. कॅमेरामॅन आदर्शत अजय कांबळे, टॉप 20 न्यूज, आपली बातमी. कायद्यांची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं असून स्थानिक राजकीय व्यक्तींनी यात लक्ष घालून त्यांच्या नावाखाली बेकायदा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळीच आवर घातली पाहिजे, अशी भूमिका डेक्कन वॉटर ट्रीटमेंटचे मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर अनिर्बन सरकार यांनी मांडली. खंडणीखोरांची वाढती दहशत ही उद्योग क्षेत्राला मारक ठरत आहे. एकूणच ही दहशत जर वेळीच थांबवली नाही तर काय परिणाम होऊ शकतात याबाबत माझ्याबरोबर बोलण्यासाठी डेक्कन वॉटर ट्रीटमेंटचे डॉक्टर अनिर्बन सरकार जे याचे प्रमुख आहेत, प्रतिदेश उद्योगपती आहेत. सर, एकूणच ती परवाची घटना पौडमध्ये जी घडली ती प्रातिनिधिक स्वरूपात आपण विचार करूयात, पण गेले अनेक वर्ष तुम्ही या विषयावर तो बोलतायत. नेमकी काय कशा पद्धतीने ही जी खंडणीखोरांची दहशत वाढत चालली याचे साईड इफेक्ट्स काय होऊ शकतात? मागच्या 10 वर्षापासून हे खूप जास्त वाढलं आहे आणि याचे वाढण्याचं कारण आहे कारण का यांना पॉलिटिकल पॅट्रोनेज आहे. आजच्या तारखेला त्यांची इतकी हिंमत वाढली आहे की ते CEO अक्षरशः जाऊन मारतात आणि जे मारतात आणि जे गुन्हे करतात ते एकदम खालचे लोक आहेत, जे मेन ब्रेन्स आहेत ते कधी पुढे येतच नाही की हे जे लोक आहेत त्यांना मोकामध्ये अरेस्ट केलं पाहिजे, बिकॉज इट्स अ ऑर्गनाइज्ड क्राईम. आज तुम्ही विचार करा, इकॉनॉमी ऑफ द स्टेट इज डिपेंडेंट ऑन टॅक्सेस. नवीन इंडस्ट्री मला तुम्ही दाखवा महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षात काय इन्व्हेस्टमेंट आलं आहे, कारण का लोकांना हे वाटतं की मी जाऊन इन्व्हेस्ट करेन, मग हे लोक एवढं त्रास देतात आणि लोक एवढं त्रास देतात म्हणजे त्यांची इतकी हिंमत आहे, भर मीटिंगमध्ये ते कॉन्फरन्स रूममध्ये शिरतात, भर मीटिंगमध्ये ते येऊन दम देतात, तुम्हाला तेवढा हप्ते द्यावाच लागतं, स्क्रॅप द्यावं लागतं, लेबर म्हणजे आज इम्पॉसिबल झालं आहे काम करणं. मार्जिन्स इतके कमी, बँकचे लोन्स आहेत. तुम्ही एक विचार करा, आज पीस ऑफ माइंड नाही आहे, म्हणून दिस इज वन ऑफ द रिझन इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे. आज आमचे PM म्हणतात की 5 ट्रिलियन इकॉनॉमी. 5 ट्रिलियन इकॉनॉमी कसं होणार जेव्हापर्यंत इन्व्हेस्टमेंट नाही येणार, तुम्ही मला सांगा. आणि आजच्या तारखेला जर हे सगळं परिस्थिती आहे, ठीक आहे, आजच्या तारखेला ही जी कारवाई झालेली आहे एक्सलंट, मी हे म्हणत नाही, पण पुढे काय मेन जे सूत्रधार ते तर पुढे येतच नाही आहे. ॲक्च्युअल प्रॉब्लेम इज द ब्रेन जे आहे ते पुढे येतच नाही आहे. ह्यांच्यावर जो ब्रेन्स आहेत त्यांना पकडून त्यांच्यावर मोकाची कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर दहशत यायला पाहिजे की नाही आम्ही काही चूक केलं तर आम्हाला आमच्यावर कारवाई होईल, आम्ही अरेस्ट होणार. आणि सेकंड थिंग इज आम्ही
मुकामध्ये जर गेलो 2 वर्ष तरी आतमध्ये राहावं लागेल. हे ऑर्गनाइज क्राईम बंद व्हायला पाहिजे. तुम्ही जर इंडस्ट्री ॲज सच बघितलं, आज 3000 इंडस्ट्रीमध्ये एक पोलीस स्टेशन, तर इट्स इम्पॉसिबल. पोलीस किती असतात हो, 10, 12, 15 एक पोलीस स्टेशनमध्ये. तर तुमच्याकडे पोलीस जे स्ट्रेंथ आहे ते वाढवायला पाहिजे. आणि लोकल पोलीस शुड टेक स्टँड. SP म्हणेल ठीक आहे, आय विल टेक अ स्टेप. कमिशनर म्हणेल ओके आय विल टेक अ स्टेप. कुठपर्यंत? बट ते त्यांच्याकडनं पूर्ण इट्स अ बिग प्लेस फॉर देम टू लुक आफ्टर. जे लोकल पोलीस स्टेशन आहे, लाईक रांजणगावचं जे पोलीस स्टेशन तो बघायला पाहिजे, पेरनगुडचं पोलीस स्टेशन ते PI बघायला पाहिजे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांना एक पोलीस स्टेशन आहे आणि एवढं मोठा एरिया देऊन ठेवलं आहे, इट्स इज इम्पॉसिबल. आणि आज पॉलिटिकल पॅट्रोनेज असल्यामुळे जे PI पण आहे या जो PSI आहे तो पण विचार करतो की मी ह्याच्यावर कारवाई केली तर माझ्यावर कारवाई नको व्हायला. तर हे त्यांना पण एक स्वतःची एक भीती असते. हे ॲक्च्युली मला वाटतं ना की सरकारने एक कानून आणलं पाहिजे की ओके फाईन, आम्ही तुम्हाला ओपन हँड दिलंय, असं काय असेल त्याचं पिक देम अप आणि मोकामध्ये त्यांना अरेस्ट करा. दॅट इज द ॲक्च्युली देर शुड बी अ लॉ की हे जे लोक आहेत हे गुंड आहेत, इट इज अ ऑर्गनाइज क्राईम. आज ते लोक 15-20 पोरं घेऊन इतका दहशत करतात. म्हणजे आज मलाही भीती वाटतं कुठे जायला, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये कधी काय होणार काय सांगता येत नाही. कितीतरी इन्सिडेंट झाले. तळेगावमध्ये आता एक CEOला मारलं, मग आता पेरनगुडचे एक इश्यू झाला आणि हे तरी रिपोर्ट झाले. असे कितीतरी आहे की जे रिपोर्ट करत नाही. कारण काय आज मला जर रिपोर्ट करायचं असेल, मला ही भीती आहे की मला उद्या परत जायचं तिथे, तो 2 दिवस अरेस्ट होईल, 3रा दिवस येऊन परत तेच करेल. ती भीती राहिली नाही त्यांना. आम्हाला कोणी काय करत नाही, देन दे बिकम बिगर देन द लॉ. प्रॉब्लेम ते आहे. नाव द इश्यू इज की जर महाराष्ट्राला इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि इंडस्ट्रियलिस्ट थांबले पाहिजे महाराष्ट्रामध्ये, तर हे बंद नाही झालं तर एव्हरीबडी विल स्टार्ट मुव्हिंग आउट ऑफ इट. दिस इज अ वॉर्निंग टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की आयदर तुम्ही जागे व्हा आणि काही स्टेप्स घ्या, नाही तर हळूहळू सगळे इंडस्ट्रीज निघून जातील. डॉक्टर अनिर्बन सरकार यांनी अनेक मुद्दे मांडलेत आणि फार म्हणजे विचार करायला लावणार आहेत. एकूण कारवाई होती, दहशत माजवणारे किंवा खंडणी मागणाऱ्यावर कारवाई होती, परंतु यातला मुख्य सूत्रधार आहे तो बाहेरच राहतो आणि त्याची ही गुंडागर्दी वाढतच जाते. तर या गुंडागर्दीला, या दहशतवादाला लवकर थांबवलं नाही तर भविष्यात अशा पद्धतीने अनेक विकास दुबे तयार होतील आणि सर्वात मोठं नुकसान जे आहे ते उद्योग क्षेत्राचं होईल. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातले उद्योग हे बाहेरच्या राज्यात जाऊ नये यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण केलं पाहिजे. तसंच या उद्योग क्षेत्रात जी काही कंपन्या, छोट्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, लघु उद्योजक आहेत, त्यांना सुरक्षेचं एक वातावरण तयार करणं आवश्यक आहे. नागरिकांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता थेट पोलीस ठाण्यात येऊन अथवा माझ्याशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. पोलिसांकडून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल, असं आवाहन पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी टॉप 20 न्यूजला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीदरम्यान केलं. आता ज्यांच्याशी चर्चा करतोय ते डॉक्टर अभिनव देशमुख, पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक. अर्थातच त्यांच्यावर आता संपूर्ण जिल्ह्याची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था याबाबत जबाबदारी आहे. देशमुख साहेब, परवाच एक प्रकरण आपल्या मुळशी तालुक्यातल्या पेरनगुटमध्ये घडलं की त्या ठिकाणी काही जणांनी, म्हणजे काही खंडणी बहाद्दर असतील, त्यांनी एका कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि आणखी त्याच्या 2-3 साथीदारांनी मिळून त्याला जेल मारण्याची धमकी दिली आणि खंडणी देखील 2 वर्षांपासून त्याच्याकडून उकळली होती. अशा सगळ्यांना तुम्ही जेरबंद केलेला आहे, अटक केलेला आहे. तर एकंदरीत आत्ता ही जी काही संघटित गुन्हेगारीचाच हा विषय आहे, या संदर्भात आपला पुढचा प्लॅन काय असणार आहे? आणि लॉकडाऊन काळात जे काही आता कंपन्या सगळ्या एकतर आधीच मेटाकुटीला आल्या, डबघायला आल्या आणि त्यात कुठेतरी थोडंसं आता वरती यायचं म्हटलं, त्यातून बाहेर यायचं म्हटलं तर हा सगळा प्रकार पुन्हा गुन्हेगारांचा सुरू झालेला आहे. तर या पद्धतीने लोकांनी कसं फेस करायला पाहिजे, तुम्ही काय सांगा? नाही, त्यामध्ये निश्चितपणे मी असं सांगेन की या कंपनीचे जे मालक असतील किंवा या कंपनीमध्ये काम करणारे जे कंत्राटदार असतील, त्यांनी आमच्याकडे संपर्क साधला आणि आम्ही त्याच्यावर त्वरित ॲक्शन घेऊन या आरोपींना पण त्वरित अटक केलेली आहे. अगदी त्यांना रंगेहात त्याच्यामध्ये पकडलेला आहे आणि खंडणी वसूल केलेली आहे याचे बँक्स डॉक्युमेंट्स आणि पुरावेसुद्धा आपल्याकडे फार क्लिअर कट उपलब्ध आहेत. तर माझं सगळ्या उद्योजकांना आणि उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्याच नागरिकांना आव्हान आहे की याच्यामध्ये आपण 0 टॉलरन्स ठेवला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण याच्यामध्ये पडलं तर आपल्याला खूप उगीचंच पोलीस स्टेशनला, कोर्टात खेटे मारावे लागतील, आपल्याला त्रास होईल, अशा भावनेतून लोक हे अवॉइड करतात आणि पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. पण यामुळेच अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारांचं फावतं आणि एक छोटीशी व्यक्तीसुद्धा नंतर खूप मोठं त्याच्यामधून एक रॅकेट किंवा माफिया क्रिएट होतो. तर माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की आपण अतिशय कुठल्याही प्रकारचा संकोच किंवा भीती न बाळगता तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि अशा प्रकारे जर प्रकार कुठेही आपल्याला होत असेल
कारण शेवटी उद्योगांमधून रोजगार निर्माण होणार आहे आणि हा रोजगार याच इथल्याच भागातल्या लोकांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांना जर अशा प्रकारचा त्रास झाला तर निश्चितपणे त्याचा सामान्य नागरिकांवर पण इनडायरेक्टली इफेक्ट होतच असतो. त्यामुळे आम्ही त्यांना पूर्णतः मदत करू आणि कसल्याही प्रकारची भीती न बाळगता त्यांनी आमच्याशी या बाबतीमध्ये संपर्क साधावा असं माझं त्यांना आव्हान आहे. एकूणच जर म्हटलं तर पौड पोलिसांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तुम्ही आदेश दिल्यानंतर त्यांनी अटक केली. परंतु सर हे जर म्हटलं तर एक प्रातिनिधिक स्वरूपात म्हटलं पाहिजे की जिल्ह्यामध्ये शेकडो कंपन्या आहेत, अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं गुन्हे होत असतात. खंडणी बहादर जास्त करून स्थानिक असल्यामुळं त्यांचा दबाव जास्त करून असतो. अनेक वेळा राजकीय हस्तक्षेप त्यांच्याच कार्यकर्त्यांचं पुनर्वसनही यामध्ये करण्याचा प्रयत्न होतो. तर एकूणच ही घटना समोर आली आहे, परंतु यासाठी आपण वेगळा टास्क करण्याचा प्लॅन करत आहोत का, तो कसा असेल? अगदी निश्चितच यामध्ये एकतर महाराष्ट्र शासनाचं या बाबतीत धोरण आहे की उद्योगांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या चुकीच्या प्रथा औद्योगिक एरियामध्ये होऊ नये यासाठी दर 3 महिन्यांनी आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक स्तरावर अशा प्रकारच्या MIDCsमध्ये एक आढावा ठेवला जातो आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या बैठका घेऊन अशा प्रकारच्या समस्या विशेषतः या भागामध्ये काही औद्योगिक गुन्हेगारी आहे का किंवा अशा भागामध्ये काही वाहतुकीची समस्या आहे का किंवा इंडस्ट्रीला भेडसावणारे प्रश्न यामध्ये डिस्कस केले जातात. तर याचं रेग्युलरली गेल्या वर्षभरामध्ये कोविड-19मुळे ह्या बैठका वगैरे झालेल्या नाही आहेत कारण उद्योग पण बऱ्यापैकी याच्यामध्ये बंद होते. परंतु आता आम्ही तो रेग्युलरली फॉलोअप घेणार आहोत आणि प्रत्येक औद्योगिक क्षेत्र MIDC एरियाजमध्ये अशा प्रकारच्या बैठका की जेणेकरून एक विश्वास निर्माण झाला पाहिजे औद्योगिक क्षेत्रामध्ये की अशा प्रकारची काही घटना घडली तर आपण स्वतःहून प्रोॲक्टिव्हली ती लगेच जर कळवली तर त्यामध्ये कायदेशीर ॲक्शन पण होते आणि त्याचा तक्रार देणाऱ्याला काही त्रास होत नाही. हा विश्वास निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त समन्वय आमचा त्यांच्याशी असणं अतिशय आवश्यक आहे. पण अनेक वेळा बघितलं जातं हेच गुन्हेगार वारंवार अशा पद्धतीने गुन्हे करत असतात. तर वेळप्रसंगी गरज पडल्यास त्यांना तडीपार करू शकतो किंवा मोकासारखा कायदा आपण लावू शकतो का? नक्कीच. अगदी त्यामध्ये जे स्ट्रॉंग कायदे आहेत, संघटित गुन्हेगारी कायदा असेल आपला किंवा MPDA सारखे कायदे आहेत, अशा जी काही लिगल टूल्स आहेत त्या सगळ्यांचा आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे वापर करू आणि एक सुरक्षित औद्योगिक वातावरण कसं निर्माण होईल यासाठी निश्चितपणे आम्ही पोलीस विभागातर्फे त्याला खूप प्राधान्य देणार आहोत आणि या बाबतीमध्ये सगळ्यांना इंडस्ट्रियल एरियातील सगळ्या नागरिकांना उद्योजकांना आमचं त्या बाबतीत आव्हान आहे की त्यांनी या बाबतीमध्ये निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधा. शिकून संदीपने सांगितलं की आधीच उद्योगधंदे मेटाकुटीला आलेत. पौडची घटना बघितलं तर पहिल्यांदा 10 ते 15,000 रुपये हप्ता घेतला जायचा किंवा खंडणी घेतली जाते. नंतर त्याने ती वाढवली, परंतु तो घाबरून त्याची ऐपत नसल्यामुळे तो समोर पोलीस स्टेशन समोर आला. परंतु या सगळ्यांचं असं काय आपण ही वारंवार किंवा आधीचे जे तळेगावची घटना आठवते त्याच्यामध्ये एका मॅनेजरला तर अक्षरशः त्याचं हातापायावरती वार केले गेले, त्याला खंडणी दिली गेली नाही. तर एकूणच हे सगळं बघता की यांच्याशी संवाद कंपन्या ज्या आहेत, एकतर महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे की कंपन्या आपल्या जिल्ह्यात राहाव्यात, आपल्या राज्यात राहाव्यात. हे जर वारंवार वाढलं तर हा पण धोका आहे की कंपन्या बाहेर शिफ्ट होण्याची शक्यता आहे. तर एकूणच ह्या सर्व प्रकरणावरती जर विचार केला तर डायरेक्ट कंपन्यांशी काय कम्युनिकेशन तुमचं सुरू आहे का? नाही, अगदी त्यामध्येच म्हणजे एकतर बऱ्याचदा अशा प्रकारच्या कंपन्यांचे जे प्रतिनिधी असतात त्यांचं आणि आमच्या पोलीस स्टेशनचं पण खूप लायझनिंग आहे. उद्योजकांशी संवाद असतो. बरेच लोक मला सुद्धा पर्सनली येऊन बऱ्याचदा भेटत असतात. तर हे तक्रारदार माझ्याकडेही आले होते सुरुवातीला आणि अशा प्रकारच्या कुठल्याही तक्रार आली तर आम्ही ते फार गांभीर्याने घेतो. त्यामुळे फक्त बऱ्याचदा म्हणजे आम्हाला जे जाणवते आहे की ह्या पूर्ण लिगल प्रोसेसमध्ये जायचा जो वेळ आहे तो अपव्यय होईल आणि आपल्याला अननेसेसरी कशाला आपण यात पडायचं या भावनेतून लोक बऱ्याचदा ते टाळाटाळ करतात आणि अगदी मग त्यांना जेव्हा म्हणजे पाणी नाकापर्यंत आलं किंवा तोंडापर्यंत आलं असं आपण म्हणतो तेव्हा मग ती व्यक्ती पोलिसांकडे येण्याचा नॉर्मली त्यांचा स्वभाव असतो किंवा नॉर्मली तशा पद्धतीची पद्धत सगळ्यांकडे अवलंबली जाते. ते जर थोडंसं लवकर झालं तर हा प्रश्न अजून जास्त न घाबरता आले थेट पोलिसांशी संपर्क साधला. अनेक वेळा गुन्हा दाखल होईल का नाही ही पण भीती असते. स्थानिक पोलिसांवरती पण स्थानिकांचं प्रेशर असतं. अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट जो संवाद ठेवला आहे की डायरेक्ट तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊनही तुमच्याशी पण कधी पण ते संपर्क साधू शकता. पिरंगुटमधील कंपनीच्या बाबतीत घडलेला हा खंडणीचा प्रकार प्रातिनिधिक आहे, पण महाराष्ट्रातील अनेक कंपन्या या खंडणीच्या विळख्यात सापडल्या आहेत. आता या खंडणीच्या विळख्यातून उद्योगधंद्यांना सोडवायचं असेल तर कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी लागेल. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी या खंडणीखोरांवर तडीपारीची अथवा त्यांच्या विरुद्ध मोकाखाली कारवाई होण्याची गरज आहे. हेही शासन, प्रशासन आणि पोलिसांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
कारण उद्योगधंदे टिकले तर महाराष्ट्र टिकेल, कामगार जगेल आणि बेरोजगारी संपेल. खंडणी बहादरांना न घाबरता, त्यांच्या दबावाखाली न येता तक्रारदारांनी पुढे यायला हवं. हाच या स्पेशल रिपोर्ट मागचा टॉप 20 न्यूजचा उद्देश होता. यापुढेही ज्या ज्या वेळी हे खंडणीखोर कंपन्यांना त्रास देतील, त्या त्यावेळी माध्यमांची सामाजिक बांधिलकी म्हणून टॉप 20 न्यूज या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अग्रणी असेल. तर हा होता आजचा आमचा स्पेशल रिपोर्ट, ऑपरेशन खंडणीखोर. कसा वाटला हा कार्यक्रम? यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला जरूर कळवा आणि www.top20news.in या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.